आज मतदार दिवस म्हणून आम्ही देशभर साजरा करतो। मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे। खरं तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे। परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे। खरं तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात। हे दुर्दैवानं इथे सांगावं लागतं। ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत हा खरा प्रश्न देशातील लोकांना पडलेला आहे। म्हणजे लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत या निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। ते दिसलंच नाही। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान जे आहे ते अवघ्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 2019 ते 24 5 लाख मतदान झालं, वाढलं। परंतु 24 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मतदार वाढले कसे? म्हणजे 5 वर्षामध्ये 5 लाख मतदान वाढलेत आणि 6 महिन्यामध्ये 50 लाख मतदार वाढलेत। त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर 76 लाख मतं अधिकची किंवा मतं झाली। त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली, पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही। याचाच अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही 5 वाजता नंतर मतदान 76 लाख मतं वाढली, इथे सुद्धा हे संशयास्पद आहे। हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही। ही मते कशी वाढली या संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही। म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे। आणि म्हणून आज काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे सातत्यानं वाढीव मतांचे पुरावे मागितले, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आणि मतदारांचा मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडाच टाकला असं आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून निवडणूक आयोगच जर दरोडेखोर होत असेल, दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत असेल, तर ते या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहील का? लोकांच्या मताला महत्त्व राहील का? निवडणुका पारदर्शकपणे निवडणूक आयोग घेऊ शकेल का? आणि म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या खुलाशासाठी या निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्या, त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राखावी आणि असं त्यांनी त्या पद्धतीनं काम दाखवावं। म्हणूनच जे काम निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी करत आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशा निवडणूक आयोगांचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत। निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी आज जिल्ह्यामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि निवडणूक आयोगाने जी स्वायत्तता त्यांना दिली आहे त्या स्वायत्ततेप्रमाणे पारदर्शकपणे काम करावं अशी आमची मागणी असणार आहे। निवडणुकीच्या वेळेस महायुतीचे सगळे नेते म्हणत होते की एसटी नफ्यामध्ये आहे, लाडक्या बहिणींमुळे त्यांना सवलत दिली, परंतु काल प्रताप सरनाईक म्हटले की रोजचा 3 कोटीचा तोटा आहे, महिन्याला एसटीचा 90 कोटीचा तोटा आहे। असं हे
भाडेवाढ एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे. इथे कामगार, मजदूर, घरगडी, अत्यंत गरीब माणूस, त्यासाठी ती सेवा आहे. आता अलीकडे एस टीचा वापर करतो कोण? ग्रामीण भागातील एस टी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते. इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही. मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एस टी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? का लाडकी बहीण गुणाळली का? अर्ध्यावर आणली का? आणि विशेष म्हणजे एस टीमध्ये झालेला भ्रष्टाचार. काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला. एस टी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता. त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटासुद्धा वाढतो आहे. मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे, अशा पद्धतीनं जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे. गरीब माणसाला वेठीस धरणं आहे. गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे. अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका, वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा, पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे 15% जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोकं पडली आहेत आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे. याचा आम्ही निषेध करतो. या बेईमान सरकारकडून दुसरी अपेक्षा ठेवणं उचित नाही, पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो. विजेच्या दरातल्या 100 युनिटच्या वरचे जे स्लॅब आहे त्या सगळ्यांमध्ये वाढ झाली. सगळे वाढ करून लुटणार. 5 वर्ष लुटणार, 6व्या वर्षी 1000 रुपये वाटणार, पुन्हा सत्तेमध्ये येणार. लूट मची आहे, लूट लो जितना लुटना आहे. आणि तिथून कमिशन जमा करा. आता ते स्मार्ट मीटर आलेलं आहे. मार्केटमध्ये स्मार्ट मीटर फक्त आणि फक्त 1900 रुपयाला मिळतो. इन्स्टॉल करायसाठी त्या स्मार्ट मीटरच्या इन्स्टॉलेशनसाठी 400 रुपयाचा खर्च आहे. 2300 रुपयाचा स्मार्ट मीटर 12,000 रुपयांनी लावला जात आहे. म्हणजेच ही लूट जी आहे महाराष्ट्रात, म्हणून आम्ही आवाहन केलं आहे की स्मार्ट मीटर कोणीही लावू नये. कारण याला प्रीपेड रिचार्ज करायचं, प्रीपेड कार्डसारखं आहे, त्याला रिचार्ज करावं लागेल. अर्ध्या रात्री जर रिचार्ज संपला तर लाईन बंद ॲटोमॅटिक. जसा मोबाईल बंद होतो तसा. कोणाच्या घरात, गरिबाच्या घरात एका पंख्याच्या खाली लहान पोरगा झोपणार नाही. रात्रभर टाव फोडत राहील, रडत राहील, आईच्या डोळ्यात अश्रू राहतील पोरांना झोपवताना. त्या गरिबाची रात्र अंधारात घालवतील. मोठ्यांच्याकडे व्यवस्था आहे, गरिबाच्याकडे काय व्यवस्था आहे? म्हणून प्रीपेड मीटर हा अलीकडच्या मीटरपेक्षा 1.5 गतीनं फिरणारा मीटर आहे. वर्षभरापूर्वीच नवीन मीटर लावले गेलेत. मग ते मीटर बदलून आता हा स्मार्ट मीटरचा धंदा कशाला? कुणाला लुटायसाठी आणि कुणाला वाटायसाठी? हा खरा प्रश्न महायुतीच्या सरकारला आमचा आहे. आणि म्हणून मी आवाहन करतो आहे की स्मार्ट मीटर अजिबात लावू नका. अजिबात याला लावू नका. याचा विरोध करा. जो लावायला येईल त्याला तुम्ही हाकलून लावा असं आवाहन सुद्धा मी करतो. वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्यासाठी SITने अर्ज केला आहे. खरं म्हणजे आतापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही? CBIची एंट्री का झाली नाही? एवढा मोठा घोटाळा समोर आला, एवढी मोठी प्रॉपर्टी आली, एवढे मोठे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं दिसत आहे, तरी पण हे येत नाही. आता SITने जप्त करायची मागणी केली. सरकार काय मर्जी दाखवते कराडवर आणि कराडला आशीर्वाद देणाऱ्यावर. कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे. पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं. पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
दिलेला फडणवीसांवर पण चांगली टीका केली. हे बघा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सरकार कशा पद्धतीनं निपटवतंय बघतंय तो सरकारचा विषय आहे. अलीकडे जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे, आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीनं घ्यायचं ते सरकार ठरवेल. पण आमची सरकारला मागणी आहे, आता 28 तारखेला सुप्रीम कोर्टात केस आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात. पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही. ओबीसीचा आरक्षण डावलून जर सरकार निवडणुका घेत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे सहन करणार नाही. कारण साधारणतः 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत, आणि तो हक्क मारण्याचं काम जर सरकार करेल तर आम्ही सरकारला सोडणार नाही, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. 26/11 जो मास्टर मिळवतात तवरून राणा, याला त्याचं प्रत्यार्पण होणार आहे भारतामध्ये. अमेरिकेने मंजुरी दिलेली आहे. मी बघितलं नाही, मी जरा माहिती घेतो आणि नंतर बोलतो. काल शरद पवार यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केलेली आहे की 10 वर्षात सहकार शेतीसाठी काय केलं हिशोब द्यावा. असं हे पवार साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहाजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत नाही. 10 वर्षामध्ये जे उत्पन्न वाढलं आणि गोडाऊन भरून आहेत, पुढच्या 3 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्यांचा साठा आहे, ते शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. शरद पवारच्या कारकिर्दीमध्ये शेतीच्या संदर्भात जो औद्योगिकरण झालं, शेतीवर किंवा शेतकरी मालावर मोठ्या प्रमाणात प्रक्रियेला सुरुवात झाली, ती शरद पवार साहेबांच्या काळात झाली. त्यामुळं या देशातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब, त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं, ज्यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा योगदान हे मला वाटतं की 4 दिवस केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शहा साहेबांना पवार साहेबांनी केलेलं कार्य कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.